इंग्लंडमध्ये एक आध्यात्मिक सभा होती आणि त्या आध्यात्मिक सभेमध्ये अनेक जणांना बोलावलेलं होतं. त्यावेळेस त्या सभेमध्ये शार्लेट एलियट नावाची एक स्त्री होती. तिचा आवाज हा जादुई आवाज होता आणि तिला त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये गाण्यासाठी बोलावलं होतं. ती आली आणि तिनं तिच्या पद्धतीनं तिचं गाणं गायलं. जगामधली गीतं गाणारी ती शार्लेट होती. तिचं गाणं समाप्त झाल्यानंतर सगळेजण तिच्या आवाजावरती फिदा झाले होते. प्रत्येक जण येऊन तिचं कौतुक करत होते. काही पास्टर्स येऊन तिचे कौतुक करत होते. एक पास्टर आलेत आणि त्या पास्टरने देखील तिचं कौतुक केलं. जाताना एवढंच म्हणालेत की शार्लेट, तू देवाच्या गौरवासाठी नाही, तू स्वतःच्या गौरवासाठी गायलीस. तिला राग आला आणि ती तशीच उठून तडक हॉटेलच्या रूममध्ये गेली आणि रात्रभर ती तळमळत राहिली. तिला तो प्रश्न सतावत होता की तुझा आवाज जर देवाच्या गौरवासाठी असता तर शार्लेट आज तू कुठं असतीस. पण तुझा आवाज या जगासाठी तू दिलेला आहेस आणि म्हणून बाजारामध्ये असणाऱ्या स्त्रियांपेक्षा तू वेगळी स्त्री नाहीस. हा विचार तिला सतत अस्वस्थ करत होता आणि त्याच अस्वस्थतेमध्ये ही शार्लेट उठली आणि तिने एक सुंदर गीत त्यावेळेस लिहिलं. उपासना संगीतामधील 426 नंबरचं ते गीत आहे. जसा मी आहे निराधार, आलो तसाची दे उद्धार. ती घुसमट असते, तो अस्वस्थपणा असतो, तो जीवनाचा संघर्ष असतो. शार्लेटनं आणखी जर एखादं दुसरं गीत जर म्हणायचं त्यावेळेस ठरवलं असतं, लिहायचं जर तिनं ठरवलं असतं, मला असं वाटतं त्या गीताचे शब्द, त्या गीताच्या भावना शार्लेटच्या मनामध्ये जे रात्रभर छळत होतं ते गीत कदाचित त्या हॉटेलच्या रूममध्ये हेच शार्लेटच्या मुखातून ऐकायला मिळालं असतं.